नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मंडळी, आज लाडकी बहीण योजनेबद्दल एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे। लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरताना काही अडथळे येत आहेत, तर ते अडथळे काय आहेत आणि त्या अडथळ्यांचं काय समाधान आहे ते आपण या पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी जी.आर. प्रसिद्ध करण्यात आले आहे। प्रस्तावना बघूया। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। शासन निर्णय काय बघूया। शासन निर्णय 2/9/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना महिना सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली होती। या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 अधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली होती। आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। चला तर मग शासन निर्णय बघूया। शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन दिनांक 2/9/24 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता की शासन निर्णय 12/7/2024 व 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक CRP, मदत कक्ष प्रमुख CMM, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते। पण आता अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारत देण्याचे अधिकार रद्द करण्यात येत आहेत। या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रातच अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, मी स्वतः फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला आहे। तरी कोपऱ्यामध्ये बघा, नवीन ॲप्लिकेशन भरण्यासाठी नजीकच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क करा असा मेसेज लिहून आलेला आहे। तरी तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क करा आणि ज्या राहिलेल्या महिला आहेत त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।